नमस्कार मित्रांनो. मानवलोकच्या 39व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे आजचा कार्यक्रम हा थोडासा आपण वेगळा ठेवलेला आहे. मानवलोकची स्थापना 1 एप्रिल 1982 ला झाली आणि गेली 39 वर्ष हे सातत्याने मानवलोक बीड आणि लातूर, उस्मानाबाद आणि मराठवाड्यातल्या अनेक भागामध्ये काम करत आहे. आज युसुफ मेहर अली आणि माननीय एस.एम. जोशी यांचा सुद्धा वर्धापन दिन आहे. सॉरी, त्यांचा सुद्धा स्मृती दिन आहे. आणि या निमित्ताने मानवलोक गेली 38 वर्ष युसुफ मेहर अली व्याख्यानमाला चालवायची. गेल्या वर्षी कोरोनाच्या मुळे आणि लॉकडाऊनमुळे आपल्याला हा कार्यक्रम घेता आला नव्हता. पण आज आम्ही एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचं कारण असं आहे की गेली वर्षभर कोरोना काळामध्ये मानवलोक आणि मानवलोक बरोबर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा मानवलोकच्या उभारणीनी सुरू झालेल्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आणि लोक आहेत, त्यांनी या काळामध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या विषयांवरचे वेबिनार्स असतील, सेमिनार्स असतील किंवा फेसबुक लाईव्ह असतील, तर यामध्ये जवळपास 100 वेगवेगळ्या विषयांवर आपण वेबिनार्स आणि सेमिनार्स या ठिकाणी व्हर्च्युअल सेमिनार्स आपण या ठिकाणी घेतलेली होती. आणि असा प्रश्न पडला होता की बाबा 1 एप्रिलच्या निमित्ताने आज संस्थेचा वाढदिवस आहे आणि आपल्याला काय कार्यक्रम घ्यायचा. एकीकडे लॉकडाऊन आहे, दुपारी 1 पर्यंत आपल्याला सूट दिलेली होती सरकारने. तर ह्या शॉर्ट टाइम मध्ये आपल्याला काय करता येईल याचा आम्ही विचार करत असताना माझे सहकारी इरफान यांनी एक चांगली सूचना आम्हाला दिली आणि त्यांनी सांगितली की भैया आपण दरवेळी वेगवेगळ्या लोकांना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवतो, आपल्या या कार्यक्रमामध्ये बोलवत असतो. तर यावेळेला आपल्याला असं काही करता येईल का की जेणेकरून आपण वर्षभरात जे काही काम मानवलोकच्या माध्यमातून केलेलं आहे, मानवलोकनी केलेलं आहे, तर त्याची उजळणी ही लोकांसमोर आपल्याला करता येईल का. आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही आज या व्याख्यानमालेमध्ये, युसुफ मेहर अली व्याख्यानमालेमध्ये मानवलोकचा लेखाजोखा ह्यावर एक कार्यक्रम आज आपण घेत आहोत. आणि त्याची सुरुवात मी आता करत आहे. गेल्या 38-39 वर्षामध्ये मानवलोकच्या या प्रवासामध्ये अनेक कार्यकर्त्यांकरती ही मानवलोकशी जोडली गेली, अनेक संस्था ह्या मानवलोकशी जोडल्या गेल्या, अनेक व्यक्ती वैयक्तिक स्तरावर मानवलोकशी जोडल्या गेल्या आणि त्याचाच परिपाक की मानवलोक एक चांगलं व्यापक स्वरूपाचं एक दृश्य स्वरूपातलं काम करू शकलं आणि त्याचा जो बेनिफिट आहे तो जे गरजू लोक होते त्यांना आपल्याला त्यांच्यापर्यंत देता आला. कोरोनाच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न केला आणि कुठेही न थांबता लॉकडाऊन असताना सुद्धा आपली कार्यकर्ती ही आपापल्या परीने आपापल्या भागामध्ये, आपापल्या खेड्यांमध्ये ज्या काही तिथल्या समस्या आहेत त्या समस्यांना ऍड्रेस करण्याचं किंवा त्यांना त्या समस्यांना वर तोडगा काढण्याचं काम ही त्या ठिकाणी करत होती. आणि त्याचा लेखाजोखा मी आपल्या सर्वांसमोर अगदी थोडक्यात मांडणार आहे. बाबूजी नेहमी सांगायचे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना की कार्यकर्ता कसा असला पाहिजे. तर त्यांची त्रिसूत्री असायची, अगदी सोप्या आणि सरळ शब्दात ते सांगायचे. कार्यकर्ता हा दूरदर्शी असला पाहिजे, ज्याच्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे, भविष्यातल्या संकटांचा किंवा भविष्याची चाहूल ही त्याला लागली गेली पाहिजे. किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे अतिशय म्हणजे कॉमन सेन्सचा वापर करून बऱ्याचशा गोष्टी कशा सोडवता येतील, तर याबद्दल ते नेहमी सांगायचे. दुसरं ते सांगायचे की कार्यकर्ता हा सर्वस्पर्शी असला पाहिजे, म्हणजे त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान
हे अवगत असलं पाहिजे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे ज्ञान अवगत करण्यासाठी खूप हुशारच असलं पाहिजे असं नाही, पण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं आकलन करण्याची क्षमता त्या कार्यकर्त्यामध्ये जर असली तर तो आपोआप सर्वस्पर्शी होतो आणि त्याला त्याप्रमाणे काम करता येतं, असं बाबूजी नेहमी सांगायचे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबूजी सांगायची ती म्हणजे कार्यकर्ता हा पारदर्शी असला पाहिजे. आणि पारदर्शीपणा, ट्रान्सपरन्सी ही मानवलोकच्या मूलभूत जी काही फंडामेंटल्स होती, मानवलोक उभा करताना ज्या तत्वांवर मानवलोक उभा राहिलं तर त्यामध्ये त्यातले सगळ्यात महत्वाचं तत्व हे पारदर्शीपणा होतं. आणि त्याचमुळे मानवलोकच्या ज्या काही अनेक स्लोगन्स होत्या, जसं गावातला माणूस गावात, शिवारातलं पाणी शिवारात, तशी एक स्लोगन मानवलोकची होती की मानवलोकचे हिशोब रस्त्यावर. याचा अर्थ काय, तर मानवलोकचे हिशोब रस्त्यावर याचा अर्थ असा की मानवलोक जे काही काम करत आहे तर त्यामध्ये पारदर्शकता आणून त्यासाठी उभा केलेला किंवा संकलित केलेला निधी असेल तर तो त्याचा हिशोब हा लोकांसमोर मांडला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने मानवलोकने आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. मानवलोक कदाचित त्या संस्थांपैकी एक संस्था आहे की ज्या संस्थेने त्यांचा हिशोब त्यांच्या अगदी वेबसाईटवर टाकला. आमचं नेहमी सांगणं असतं की तुम्हाला कधी असं वाटलं की बाबा आमच्या मध्ये पारदर्शकता नाहीये किंवा काही आमच्यामध्ये अडचणी आहेत तर कृपया आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता, आमच्या अकाउंट्सच्या टीमशी संपर्क साधू शकता, आमचे अकाउंट्स तुम्ही पाहू शकता. म्हणजे ही पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न मानवलोकने केला आणि तो आग्रहाने आम्ही यापुढे सुद्धा करण्याचा प्रयत्न करू आणि करत राहू. मानवलोकच्या ह्या 38-40 वर्षाच्या काळामध्ये अनेक संघर्ष सुद्धा मानवलोकने जवळून पाहिलेले आहेत. कारण हे सोपं काम नाही. म्हणजे जुनी लोक म्हणतात, खेड्यात एक म्हण आहे की घरचं खाऊन लष्करच्या भाकरी थापणे. तर तसं काहीसं काम हे मानवलोकचं आहे. आपल्याकडे काम करणारी जी कार्यकर्ते आहेत ते अतिशय अल्पशा मानधनावर ही काम करतायत की त्यांचे ज्या भौतिक गरजा आहेत किंवा बेसिक गरजा आहेत, त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत तर त्या गरजांना चा विचार करून ते फक्त मानधन घेतात आणि त्यातून ते त्यांची उपजीविका भागवत असतात. तर अशा ह्या कार्यकर्त्यांवर मानवलोकचं अस्तित्व हे उभा राहिलेलं आहे. आजच आमचे मित्र किशन सिंगारे जे मानवलोक कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात फार छान सांगितले की मानवलोकचे कार्यकर्ते हे मानवलोकच्या गाडीचे चाकं आहेत. त्यामुळं ती चाकं जितकी गतिमान होतील आणि ती चाकं जितकी चांगल्या पद्धतीने चालतील तेवढं मानवलोकचं काम हे अजून पुढे जाणार आहे आणि ते लोक उपयोगी होणार आहे. अधिक वेळ न घेता, कारण तसा आपला वेळ कमी आहे आणि माझ्याकडं पण ती शैली नाहीये, त्याचा मला अगदी म्हणजे मला माहिती आहे की ती जी एक वेगळी शैली असते लोकांना पटवून देण्याची, सांगण्याची किंवा वक्तृत्व शैली जी असते ती कदाचित माझ्याकडे नसल्यामुळे तो एक माझ्याकडे कॉन्फिडन्स लेवल त्यामुळे माझ्याकडे थोडी कमी असते. तरी मी असं ठरवलं की हा आजचा लेखाजोखा हा मीच मांडावा, कारण मी सर्वांच्या समोर येणं हे थोडंसं गरजेचं होतं. आपण आतापर्यंत म्हणजे मागच्या मार्च पासनं आज तागायत बरोबर 1 वर्ष होत आहे ह्या सगळ्या पॅन्डेमिकला आणि या 1 वर्षाच्या काळामध्ये बऱ्यापैकी मोठं काम आपण केलं. तर त्यामध्ये जवळपास 32 जे आपली भोजनगृह आहेत, ज्या भोजनगृहांमध्ये वृद्ध लोकांना, विशेषतः अशी लोक की ज्यांना मुलं बाळ असून सांभाळत नाही किंवा ज्यांना मुलं बाळच नाहीयेत किंवा जे अपंग आहेत, वृद्धत्वामुळे ज्यांना काही काम करणं होत नाही, तर अशा लोकांसाठी आपण किचन्स चालू केले आणि या ठिकाणी आज तागायत जवळपास 3,30,600 लोकांना 600 थाळ्या, लोकांना म्हणत नाही मी, थाळ्या, हे जेवण आपण या ठिकाणी सर्व केलेलं आहे. यामध्ये जवळपास 550 जे आपली लोक आहेत, वृद्ध लोक आहेत, तर त्यांना गेली आपण अनेक वर्ष या ठिकाणी ह्या गावांमध्ये आपण जेवणाची
व्यवस्था आपण केलेली आहे. दुसरा उपक्रम आपण घेतला होता तो रेशन किटचा वाटपाचा. आपण सर्व लोकांना माहिती आहे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा पहिलं लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा परिस्थिती खूप प्रचंड गंभीर झालेली होती की लोकांना काय करावं ते कळत नव्हतं आणि लोकांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यामध्ये काही लोक अशी होती की जी मोलमजुरी करण्यासाठी कुठंतरी त्यांचा स्वतःचा प्रांत, स्वतःचा भाग, स्वतःचं घर सोडून आपल्या भागामध्ये आलेली होती. त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता की त्यांना एक तर परत जावं लागणार होतं, पण परत जाण्याचे सगळे मार्ग हे बंद झालेले होते. सगळ्या भोजनगृह आपल्या भागाचे बंद झालेले होते. सगळ्या खानावळी बंद झालेल्या होत्या. सर्व किराणा दुकान बंद झालेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे पैसे नसायचे. अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांसाठी आणि आपल्या भागातल्या ज्या कष्टकरी लोक होती की ज्यांची दिनचर्या किंवा रोजीरोटी ही रोज काम केल्यावर त्यांचं पोट भरायचं, अशा लोकांवर अशा होती, त्या लोकांसाठी आपण काहीतरी करावं अशी आमची पण एक आम्हाला पण वाटत होतं. आणि त्यातूनच आपण जवळपास 11,775 पेक्षा जास्त, म्हणजे हा आकडा माझा तसा जुना आहे, नोव्हेंबर मधला आकडा आहे माझ्याकडे आलेला, की जवळपास 11,500 किट्सचं वाटप. आणि हे किट्सचं वाटप करताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून की निदान त्यांना 1 महिना पुरेल, 15 दिवस पुरेल अशी आपण ते किट्स तयार केली होती. त्यामध्ये सगळ्या जिन्नस हे आपण अगदी तेल, तिखट, मीठ, सर्व डाळी असतील, भात असेल, म्हणजे तांदूळ असेल, गव्हाचं पीठ असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला होता. आणि हेच काम आपण आपल्या भागात तर केलं, अनेक खेड्यांमध्ये केलं, अनेक वस्ती तांड्यांवर जाऊन केलं जिथं की गरज होती. तर अशा गरजू लोकांना आपण हे रेशन किट्स ही त्यांच्यापर्यंत देण्याचा आपण प्रयत्न केला होता. त्याबरोबर आपण एक वेगळा उपक्रम या ठिकाणी केला होता की डॉक्टर आपल्या दारी. आणि यामध्ये आपण BGS सारख्या संस्थेबरोबर आपण त्या ठिकाणी गेलो आणि आपली अँब्युलन्स असेल, आपले ड्रायव्हर्स असतील, आपले डॉक्टर्स असतील मानवलोकचे, यांनी त्या गावांमध्ये जाऊन जवळपास 1550 पेशंट्सना उपचार देण्याचा प्रयत्न आपण केला होता. आपण खूप मोठ्या प्रमाणावर मास्कचं वाटप आपण केलं. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की मास्कच मिळत नव्हते. आणि तेव्हा कोणालाच काही कळत नव्हतं की नेमके कोणते मास्क वापरले पाहिजे. त्याच्यावर अनेक चर्चा होत होत्या की ह्या कंपनीचा मास्क असला पाहिजे, ह्या अशा लेअरचे मध्ये लेयर्स असले पाहिजेत, असं वेगवेगळे जे काय असेल ते टेक्निकल गोष्टी समोर येत होत्या आणि त्यामुळे कळत नव्हतं नेमकं काय करायला पाहिजे. मेडिकल कॉलेज आणि ज्या आरोग्य यंत्रणा होत्या त्यांच्याकडे सुद्धा मास्क नव्हते. तर अशा वेळी मानवलोकनी जवळपास 25,000 मास्कचं वाटप हे आपल्या भागामध्ये सामान्य नागरिकांना असेल, जे गरजू आहेत त्यांना असेल, मेडिकल म्हणजे आरोग्य यंत्रणा असेल, मेडिकल कॉलेज असेल, तर यांना आपण दिलं होतं. मेडिकल कॉलेजसाठी आपण N95 चे मास्क, स्पेशल मास्क जवळपास 5,000 मास्क आपण मेडिकल कॉलेज असेल किंवा आरोग्य यंत्रणा असतील वेगवेगळ्या, यांच्यासाठी आपण तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा मास्क मिळत नव्हते तेव्हा आपण उपलब्ध करून दिले होते. याच काळामध्ये आपल्याला माहिती की परराज्यातील अनेक स्थलांतरित लोकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता की त्यांना परत जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते आहेत तिथे अडकून बसले होते. त्यांच्या खाण्यापाण्याची व्यवस्था नव्हती. अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते. तर अशा जवळपास 200 लोकांना आपण जवळपास 32 दिवस त्यांची पूर्ण राहण्याची, जेवणाची आपण आपल्या कॅम्पसमध्ये असेल, धारूरमध्ये असेल व्यवस्था केली होती. धारूर मधल्या काही तिथल्या काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, तिथले जे लोकल क्लब्स आहेत, धारूर युथ क्लब असेल किंवा अनेक ते वेगवेगळे लोक आहेत तिथे काम करणारी, त्यांना सहकार्य आपण करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केला होता. जवळपास 2000 लिटर सॅनिटायझरचा वापर आपण त्या ठिकाणी केला होता. कारण तेव्हा पण परिस्थिती अशी होती की सॅनिटायझरच उपलब्ध नव्हतं. तर अनेक ठिकाणी जाऊन आम्ही लोकांना सांगून त्यामध्ये डॉक्टर BB ठोंबरे सर आमच्या नॅचरल शुगरचे,
त्यांनी खूप मोठी मदत केली, नॅचरल शुगरनी मदत केली आणि त्यांनी हे सगळं आम्हाला या ठिकाणी दिलं होतं. मेडिकल कॉलेजसाठी आपण खूप मोठी मदत, कारण ही आम्हाला पूर्वकल्पना आली होती की जर ह्या पॅन्डेमिक जर असंच वाढत गेलं आणि कोविडचा प्रादुर्भाव असाच वाढत गेला तर आपल्याकडं आरोग्य यंत्रणा ही सज्ज असली पाहिजे. प्रथम उपचार करण्यासाठीची यंत्रणा चांगली असली पाहिजे किंवा जे क्रिटिकल पेशंट्स आहेत की जे अतिदक्षता विभाग हा खूप चांगला सक्षम पद्धतीने उभा केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आग्रही होतो. यामध्ये आमचे मित्र डॉक्टर नरेंद्र काळे जे की आमच्या संस्थेचे आणि आमच्या परिवाराचाच एक भाग आहे, त्यांच्या बरोबर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून तेव्हा मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर सुधीर देशमुख होते. या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी 30 बेडचं एक जे आयसीयू सेंटर उभं केलं गेलं, मेडिकल कॉलेजने केलं होतं. तर त्यासाठी सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम जी अतिशय महत्वाची होती ती आपण या ठिकाणी उभी करून दिली. त्याचबरोबर सेंट्रल सक्शन सिस्टीम आपण त्या ठिकाणी 30 बेडची तयार करून दिली. त्यासाठी सक्शन पंप्स जे असतात, खूप मोठमोठे पंप्स हे बसवून दिले आणि त्यासाठी आमचे मित्र धनराज जे आहेत सोलंकी, त्यांनी मोठी मदत केली. त्यांनी ते पंप्स अरेंज करून देणं, त्या काळात ट्रान्सपोर्ट बंद होते, ते सगळं करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आणि विशेष आमच्या संस्थेचे सदस्य डॉक्टर शैलेश वैद्य यांनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टी केल्या होत्या. त्याचबरोबर जशी गरज मेडिकल कॉलेजला, कारण आम्हाला माहिती होतं की सर्वसामान्य माणसासाठी एकच आसरा आहे, तो म्हणजे या भागातलं मेडिकल कॉलेज आणि दुसरं म्हणजे या भागातले PSCs किंवा प्रायमरी हेल्थ केअर सेंटर ज्याला म्हणतो ह्या असतील किंवा आरोग्य विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा. त्यामुळे त्यांना काय मदत करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि जवळपास 100 ऑक्सिजन सिलेंडर्स, कारण ऑक्सिजन सिलेंडर्सचं खूप मोठं शॉर्टेज होतं आणि 100 ऑक्सिजन सिलेंडर्स आणि 5 हाय फ्लो नेझल कॅन्युला, ते एका प्रकारचं व्हेंटिलेटरच असतं. असे 5 नेझल कॅन्युलास आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले. यापूर्वी पण मानव लोकने आपल्याला माहिती आहे की 2 डायलिसिस मशीन्स आम्ही या ठिकाणी दिल्या होत्या आणि त्यासाठी सगळ्यात मोठं सहकार्य हे AT चंद्रा फाउंडेशनचं आम्हाला या ठिकाणी आणि केअरिंग फ्रेंड्स म्हणजे ही 2 ज्या संस्था आहेत आणि त्यांचे जे प्रमुख आहेत श्री अमित चंद्राजी आणि श्री निमेश भाई सुमती, या दोघांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला दिलं. आम्ही वेळोवेळी त्यांचे ऋण व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, कारण म्हणजे आम्हाला त्यांच्या ऋणात राहायचंय. ऋण व्यक्त करून ती जबाबदारीतून आम्हाला बाहेर पडायचं नाही. त्यांच्या ऋणात जर आम्ही राहिलो ते पुढच्या काळात सुद्धा आम्हाला अनेक गोष्टींसाठी मदत लागणार आहे आणि ती मदत ती आम्हाला करतील अशी अपेक्षा आहे. आपण शेतकऱ्यांसाठी मोठी मदत या काळामध्ये उभी केली. म्हणजे खत बियाणं तर आपण देतच होतो, ते तर आपला एक रिव्हॉल्विंग फंड आपण तयार केलेला आहे. उसनवारी पद्धतीवर जवळपास 1,500 फॅमिलीजना, शेतकरी कुटुंबांना आपण खत बियाणं, स्प्रिंकलर, ड्रीप यासाठी मदत केली होती. आणि मला आनंद वाटतो हे सांगायला, मला अभिमान वाटतो की आमची शेतकरी ही 100% त्याची परतफेड त्यांनी केलेली. इथं कोणीही वसुली अधिकारी नाहीये, कुणी कुणाच्या दारात जाऊन बसत नाही, पण अतिशय व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे एक अनुभव असा आहे की शेतकऱ्यांना जो काही आपण निविष्ठा देतो किंवा खत पुरवठा करतो किंवा जे कर्ज देतो तर ते त्यांच्या वेळेवर जर आपण देण्याचा प्रयत्न केला, शासनाने असेल, बँकांनी असेल, तर त्याची परतफेड हा शेतकरी अगदी वेळेवर करत असतो आणि त्याची प्रचिती ही आम्हाला आलेली आहे. जवळपास 365 महिला शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी, महिला शेतकरी आणि परित्यक्त महिलांना विशेषतः आपण या ठिकाणी आर्थिक मदत केली, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत केली होती. जवळपास 52 महिलांना आपण 90 दिवसापेक्षा जास्त हा रोजगार या ठिकाणी विविध माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. हे सगळं करत असताना असं पण लक्षात आलं की काही लोक आपण बघत होतो की आपापल्या घरी पायीच जात होते, कारण त्यांच्याकडे दुसरं कोणची फॅसिलिटी उपलब्ध नव्हती. ट्रान्सपोर्टेशन सगळं फॅसिलिटीज ह्या बंद झालेल्या होत्या, दळणवळणाच्या सुविधा सगळ्या ठप्प झालेल्या होत्या. ट्रेन, विमान, गाडी, घोडा, काय जे म्हणता येईल, जे काही
व्यवस्था असतात, प्रचलित व्यवस्था असतात दळणवळणाच्या, त्या सगळ्या ठप्प झाल्यामुळे लोक अडकलेली होती. तर अशा जवळपास आम्ही 54 लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली आणि त्याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे. एक महत्वाची गोष्ट आम्ही बघितली की ह्याच परिस्थितीमध्ये, म्हणजे पहिली वेव्ह जेव्हा आली तेव्हा परिस्थिती खूप गंभीर होत चालली. लोक खूप पॅनिक झालेली होती की त्यांना कळत नव्हतं की हा कोविड नेमका कसा आहे, कसा तो आपल्या शरीरावर रिॲक्ट होतो. आणि त्यातून परिस्थिती अशी निर्माण झाली की अगदी अंत्यविधीसाठी सुद्धा लोक त्या मृत शरीराला हात लावायला सुद्धा पुढे येत नव्हते. तर त्या काळामध्ये किंवा ती मृत शरीर वाहून नेण्यासाठी स्वतःच्या गाड्या पण देत नव्हते. त्या परिस्थितीमध्ये फक्त मृत शरीर किंवा डेड बॉडीज वाहून नेण्याचंच काम मानवलोकच्या कार्यकर्त्यांनी आणि अँब्युलन्सनी नाही केलं, तर जी पेशंट्स, जी अशी काही पेशंट्स आम्ही बघितली की त्यांना हायर ट्रीटमेंटसाठी अजून चांगल्या सुविधा पाहिजे असल्यामुळे किंवा काही सिरियस असल्यामुळे त्यांना लातूर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई अशा ठिकाणी हलवावं लागणार होतं आणि त्यासाठी अँब्युलन्सची कमतरता होती. आणि ज्या काही अँब्युलन्स किंवा जी काही व्यवस्था होती ती प्रचंड महागडी होती. म्हणजे लातूर साठी सारख्या ठिकाणी अंबेजोगाईवरनं जर एखादा पेशंट आम्हाला शिफ्ट करायचा असेल तर त्यासाठी 10-10 हजार मोजावे लागत होते आणि ते सर्वसामान्यांना शक्य नव्हतं. पुण्यासाठी जर इथून पुण्याला एखादा पेशंट हलवायचा असेल अँब्युलन्स, तर त्यासाठी 45 ते 50 हजार रुपये हे पेशंटला मोजावं लागत होते. म्हणजे त्याची तजवीज करणं, तिथल्या त्याच्या उपचाराची तजवीज करणं हे सुद्धा अवघड असताना अँब्युलन्सवर खर्च करणं हे त्यांना झेपवणारं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे मी आज या निमित्ताने आमच्या ह्या 2-3 कार्यकर्त्यांना मी आज आपल्या सर्वांसमोर सलाम करतो की ह्या बहादरांनी ह्या परिस्थितीत सुद्धा, की एकीकडे मुलं बाळ हात लावत नव्हती, डॉक्टर हात लावत नव्हते, समाज जवळ यायला तयार नव्हता, ह्या परिस्थितीत सुद्धा आमच्या ह्या बहादर ड्रायव्हर्सनी, चालकांनी अशा इन्फेक्टेड पेशंट्सना लातूरला असेल, सोलापूरला असेल, औरंगाबादला असेल, पुण्याला असेल, जीवावर उदार होऊन घेऊन गेले. सुदैवाने त्यांना कोणता त्रास झाला नाही आणि त्याचे सगळे ज्या प्रिकॉशन्स होत्या त्या काळातल्या त्या आम्ही घ्यायला लावायचो. अगदी पीपी किट पासून सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ड्रायव्हर्सना दिलेल्या होत्या. सॅनिटायझिंग असेल, गाड्यांचं सॅनिटायझिंग असेल, या सगळ्या गोष्टी करायचो. जी काही योग्य काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी आम्ही घेत राहायचो आणि त्याचा परिणाम असा झाला की निदान आजपर्यंत आमच्यापैकी अतिशय कमी कार्यकर्ते ह्या इन्फेक्शनला इन्फेक्शन त्यांना झालं आणि त्यातून हार्मफुल असं कोणाला झालं नाही. यामध्ये कुठलीही जीवित हानी आम्हाला सोसावी लागली. अशा पद्धतीने हे सगळं काम चालू होतं. तर ह्या कामामध्ये आपलं काम करत असताना वेगवेगळ्या प्रश्नांना आपण जेव्हा प्रश्नांना हाताळत होतो तेव्हा एक मोठा प्रश्न हा लक्षात येत होता, तो म्हणजे शेतकऱ्यांचा. आणि शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन होतं त्या उत्पादनाला मार्केट कसं मिळवून देता येईल, बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, यासाठी काय प्रयत्न करता येईल याचं चिंतन आम्ही सुरू केलं. आमच्याकडे ऍग्रिकल्चरची खूप फॅन्टॅस्टिक टीम आहे. आपल्याच भागातली पोरं, आपल्याच मातीमध्ये जन्मलेली पोरं, ज्यांनी शेतीचं थोडंसं तांत्रिक ज्ञान घेऊन ती आलेली मुलं ही ह्या कामासाठी सज्ज झाली आणि त्यांनी मग त्या ठिकाणी अनेक बाजारपेठा कशा उपलब्ध होऊ शकतील किंवा काय चांगले पर्याय आपल्या शेतकऱ्यांना देता येतील याच्यासाठी विचारमंथन चालू केलं आणि ते कृतीमध्ये आणलं. आणि मग त्यातून वेगवेगळे जे ग्रुप्स आहेत त्यामध्ये आमचं पळसखेडा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी असेल, आमची हातोल्याची जयसिंग ॲडव्होकेट जयसिंग चव्हाणांची कंपनी असेल, आमची दिपेवडगावची कंपनी असेल, आमचा मित्र शिवराज खरबट याची कंपनी असेल, ह्या सगळ्या लोकांनी खूप चांगलं काम या निमित्ताने केलं. आणि अंबेजोगाई शहरामध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने, म्हणजे यासाठी मी कृषी विभागाचं या ठिकाणी नाव घेतोय की अतिशय चांगलं काम महाराष्ट्र शासनाने आणि कृषी विभागाने ह्या काळामध्ये केलं. त्यांच्या सगळ्या कृषी विभागाच्या कार्यकर्त्यांनी
म्हणजे मी कर्मचारी यासाठी म्हणत नाही की ते एखाद्या कार्यकर्त्यासारखं त्यांनी या वेळेला काम केलं. यामध्ये आमच्या भागातलं जे कृषी विज्ञान केंद्र आहे, त्या केंद्राने पण खूप चांगलं काम केलं. म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्रित असं काम, अनेक संस्थांनी एकत्रित येऊन हे काम चालू केलं आणि त्याच्यामुळे जो भाजीपाला आहे तो भाजीपाला आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जाता आला आणि एक चांगले पैसे यातून शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. याच काळामध्ये आम्ही अनेक कंपन्या उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आता एक धारूरमध्ये एक कंपनी आहे, जी सह्याद्री बालाघाट म्हणून आम्ही एक कंपनी आता उभी केली आणि ती सेंद्रिय कापसावर काम करणारी कंपनी आहे. की आम्ही ठरवलं की येत्या पुढच्या 3 वर्षात 4 वर्षात आम्ही 100% सेंद्रिय कापूस उत्पादन करून त्या कापूस नुसतं उत्पादन करणार नाही तर त्या कापसाचा धागा करून त्या कापसापासून आम्ही कापड आम्ही स्वतः तयार करू आणि त्या कापडाचे शर्ट किंवा जे पॅन्ट टी शर्ट जे काही लागतं हे आम्ही तयार करून आम्ही स्वतः मार्केटमध्ये ते विकायला घेऊन जाऊ. आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून पहिलं पाऊल म्हणून या वर्षी जवळपास 2000 क्विंटल कापूस आम्ही 400 शेतकऱ्यांकडनं या ठिकाणी विकत घेतला, जो 100% सेंद्रिय आज नाहीये पण भविष्यात होणार आहे. तर तो घेऊन जो हमी भावाने खरेदी करून, सगळ्यात महत्वाचं असं आहे की हमी भावाने खरेदी करून अगदी 15 दिवसामध्ये त्याचं पेमेंट करून आम्ही ते स्वतः जीन करून आता त्याचं कापड तयार करायला आम्ही पाठवलेला. हा एक प्रयोग होता. प्रयोग करताना कधी कधी खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप अडचणींना फेस करावं लागतं. खूपदा तुम्हाला सगळ्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद ठेवावी लागते आणि एक चांगला प्रयोग, यशस्वी प्रयोग मला असं वाटतं की तो होईल. आणि एक चांगल्या ही कंपनी ही पुढच्या कंपन्यांसाठी कृषी शेतकऱ्यांच्या कंपन्यांसाठी एक मार्गदर्शक कंपनी राहील असं मला वाटतं. तर असे अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केले. हे सगळं करत असताना आमची मनस्विनीची जी टीम आहे ती खूप सुंदर काम करत होती. की महिलांसाठी जे काम चालतं ते आमच्या मनस्विनीच्या सेंटर अंतर्गत चालतं आणि डॉक्टर अरुंधती पाटील ह्या त्याला लीड करतायत. वर्षभरात त्यांनी अनेक प्रकल्प या ठिकाणी त्यांनी त्यांच्या लेवलवर खूप छान पद्धतीने त्यांनी चालवले. त्यामध्ये जवळपास 3000 महिलांसाठी, मुलींसाठी त्यांनी सॅनिटरी पॅड्सचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे. की अतिशय गरजेची गोष्ट होती की लॉकडाऊन सगळी परिस्थिती विदारक असताना छोट्या छोट्या ज्या त्यांच्या मूलभूत गरजा होत्या की ज्या गरजांकडे खूपदा आपलं लक्ष जात नाही, तर अशा गरजांना ऍड्रेस करण्याचं काम हे मनस्विनी करत होतं आणि त्यांनी ते सॅनिटरी पॅडचं या ठिकाणी वाटप केलं. जवळपास 30 गावांमधून 9 महिलांना व्यवसायासाठी त्यांनी मदत केलेली आहे आणि त्यासाठी आपल्याच भागातली जी अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली काही मंडळी आहेत, जी आपल्या महाराष्ट्रामधली, मराठवाड्यातली, आपल्या भागातली जी काही मुलं आहेत किंवा लोक आहेत की जे अमेरिकेमध्ये अनेक भागांमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि त्यांनी तिथं शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी सेव्ह इंडियन फार्मर्स नावाची एक संघटना उभा केली आणि त्या संघटनेच्या मार्फत मानवलोक हे एक माध्यम म्हणून आपण या ठिकाणी काम केलं आणि जवळपास 9 महिलांना आपण त्यांना उद्योग उभारणीसाठी आपण या ठिकाणी मदत केली. आपण या ठिकाणी पुरुष, युवक, महिला आणि युवतींच्या गटांची पण बांधणी केली आणि या ठिकाणी डोमेस्टिक व्हायलन्सवर पण काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. यामध्ये आत्मभान केंद्र आपण 9 गावांमध्ये 9 ठिकाणी चालू केली की युवक आणि युवतींचे आत्मभान केंद्र ही या ठिकाणी चालू केलेली आहेत. 28 गावांमध्ये जवळपास आपण 28 गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक समित्या या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत. बालविवाहाचा प्रश्न आपल्याला माहिती आहे, विशेषतः आपल्या ह्या डोंगराळ पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सीझनल मायग्रेशन हे होत असतं. जो तात्पुरत्या स्वरूपात ऊस तोडणीसाठी जी जाणारी मंडळी आहेत की त्यांना दुसरं काही पर्याय नसतो, ऊस तोडणीसाठी जाणं हाच एकमेव पर्याय राहतो उपजीविकेसाठी. तर अशा ठिकाणी बालविवाहाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
तर त्याला टॅकल करण्यासाठी जवळपास 28 गावांमध्ये आपण बालविवाह प्रतिबंधक समित्या या ठिकाणी स्थापन केल्या आणि अनेक बालविवाह होण्यापासून आपण या ठिकाणी रोखलेलं. त्यांचं समउपदेशन करण्याची पण जबाबदारी मनस्विनी केलेली आणि मनस्विनीने त्यासाठी खास काही समउपदेशक, ट्रेंड समउपदेशक हे तयार केले आणि त्यांना गावोगाव पाठवून त्यांचं समुपदेशन करण्याचं काम हे आपण मनस्विनीच्या मार्फत केलेलं आहे. काही माहेर मेळावे, म्हणजे माहेर मेळावे पण काही असे केले की व्हर्च्युअल माहेर मेळावा या ठिकाणी घेतला की ज्या महिला, काही ज्या गृहिणी, ज्या स्त्रिया, ज्या मुली आपापल्या सासरी आहेत आणि त्यांना माहेरी येता येत नाही आणि त्यांच्याकडे काही जर कम्युनिकेशन त्यांना करून देण्यासाठी एक व्हर्च्युअल माहेर मेळावा या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केला. एक वेगळी आगळं वेगळं थोडंसं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. अनेक प्रशिक्षण या दरम्यान आपण केली, अगदी लिंगभाव समानताच्या बाबतीत स्त्री पुरुष एक आहे हे सांगण्यासाठी त्यासाठी 2 प्रशिक्षण आपण खेड्यातल्या लोकांची, खेड्यातल्या युवकांची, युवतींची प्रशिक्षण आपण या ठिकाणी घेतली होती. नवविवाहित तरुणांची आपण प्रशिक्षण की त्याचा जो जोडीदार आहे, जो त्याचा साथीदार आहे, जो कोणी नवरा आहे, जी कोणी बायको आहे, तर त्यांच्यामधलं एक त्यांचं ट्युनिंग कसं फाईन करता येईल, त्यांच्यामधला एक भावनिक संबंध कसे त्यांचे अजून चांगले करता येईल, जेणेकरून त्यांचा संसार हा कसा चांगला होईल यासाठी आपण काम करतोय. आणि अशा जोडप्यांचे जवळपास 4 वेगळे वेगळे कार्यशाळा आपण या ठिकाणी केला होता आणि त्यासाठी म्हणजे मी थोडं साशंक होतो की अशी कार्यशाळा होऊ शकतील का या परिस्थितीत, पण मला आनंद वाटतो की अनेक युवकांनी आणि युवतींनी अगदी भरभरून या ठिकाणी त्यामध्ये सहभाग घेतला होता. वेबिनार्स मी सांगितलं की जवळपास 100 पेक्षा जास्त 100+ वेबिनार्स हे आपण फेसबुकच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल आपण या ठिकाणी घेतलेली. त्याचे फ्लिपबुक एक आम्ही अगदी तयार केलं होतं की बालविवाह प्रतिबंधकाच्या बाबतीत एक फ्लिपबुक आम्ही तयार केला होता. एक वेगळा प्रयोग आम्ही केला होता. मनस्विनी त्यांची एक मनस्विनीची आमच्या ह्या सेंटरची परंपरा आहे काही वर्षापासून की ते एक सुंदर दिनदर्शिका प्रदर्शित करत असतात, ज्यामध्ये अगदी महिलांसाठी जे कायदे असतील, बालकांसाठी जे कायदे असतील, तुमचे मूलभूत अधिकार ज्याला तुमचे फंडामेंटल राईट्स ज्याला म्हणतो, त्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी त्या दिनदर्शिकेत दिलेल्या असतात. ते फक्त दिनदर्शिकाच नसून ते चांगलं एक मॅन्युअल किंवा गाईड सारखं त्याचं काम होऊ शकतं. अगदी सोप्या भाषेत त्यांनी ते केलेलं आहे. तर असं एक वेगळं काम हे मनस्विनीच्या माध्यमातून केलेलं गेलेलं आहे. आमचा आरोग्य विभाग खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आरोग्य विभागाचं मी आमचे डॉक्टर गडेकर, सतीश कांबळे असेल यांच्या नेतृत्वाखाली ते चालतंय आणि तुम्ही बघताय की अनेक आरोग्याचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो. सगळ्या ज्या PSCs आहेत तर त्या PSC मध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या अडचणी समजावून घेऊन पुढे कसं जाता येईल याचं काम आम्ही करतोय. तर त्याला आम्ही कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग प्रोग्राम म्हणतो की लोक आधारित लोकांना घेऊन त्याचं पालकत्व लोकांनी घेऊन त्या PSCचं काम करावं असं मला वाटतं. आणि हे खूप छान काम हे चालू आहे की आरोग्याच्या सगळ्या ज्या काही तिथले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांना सकारात्मक दृष्ट्या पाहून त्याचं निरसन कसं करता येईल यासाठी आपलं आरोग्य विभाग काम करत आहे. डॉक्टरांचं, आमच्या गडेकरांचं काम खूपच सुंदर आहे. म्हणजे त्यांच्यामुळं एक चांगली चळवळ, आरोग्याची चळवळ ही या ठिकाणी सुरू झालेली आहे. जन आरोग्यामध्ये पण आमचं आरोग्य विभाग खूप चांगलं काम या ठिकाणी करत आहे. MSW कॉलेज आमचं जे एक मोठे जे युनिट्स आहेत त्यापैकी MSW कॉलेज पण आहे. आपल्याला माहिती की 80 स्टुडंट्स आहेत आणि ह्या वर्षभरात कॉलेज होत नाहीये, पण ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूम्सच्या माध्यमातून आम्ही हे काम चालू ठेवलेलं आहे. जी मुलं आपापल्या गावांमध्ये आहेत त्यांना काही चांगले उपक्रम आणि कार्यक्रम त्या ठिकाणी फील्डवर्कच्या माध्यमातून दिलेली आहे. वेगवेगळ्या विषयांवर नॅशनल सेमिनार्स सुद्धा व्हर्च्युअल सेमिनार्स या ठिकाणी
घेतली गेली आणि डॉक्टर प्रकाश जाधवांच्या नेतृत्वाखाली जे की प्राचार्य आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि एक छोटस सुटसुटीत चांगलं युनिट मानवलोकचं हे चालतंय. ते पण खूप चांगलं काम या ठिकाणी करतंय. जनसहयोग बद्दल मी सांगू इच्छितो की जनसहयोग हे अगदी सुरुवातीपासून पहिला लॉकडाऊन झाला आणि त्यांना मोठा प्रश्न पडला की अंबाजोगाईत फिरणारी जी ही मानसिक दृष्ट्या कमकुवत जी मंडळी आहेत तर त्यांना आपल्या प्रचलित भाषेत आपण वेडे म्हणतो, भिकारी म्हणतो, जे काय असेल तर अशा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि मग त्यांच्यासाठी काय करता येईल. आणि यामध्ये आमचा श्याम सर्वदे असेल किंवा आमचा अशोक केदार की जे तसं बघितलं तर आमच्या MSW कॉलेजचे कार्यकर्ते आहेत, कर्मचारी आहेत. पण या दोघांनी झोकून देऊन आणि संजना अपेट आणि सावित्री सगरे यांच्या पाठबळाने आणि दिलीप मारवाळ सारखे असतील, अनेक कार्यकर्ते असतील, यांच्या प्रयत्नातून आणि तिथले अंबाजोगाईचे सगळे पत्रकार मंडळी असेल, दत्ता आंबेकर असतील, आमचे सुनील वागाळकर असतील, अनेक लोक म्हणजे ज्यांची नावं आता घ्यायचं म्हणलं तर तास जाईल. तर यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून, हातभारातून अंबाजोगाईतल्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी यासाठी हातभार लावला आणि ह्या जवळपास 20 लोकांची गेली 8 महिने खाण्यापिण्याची जबाबदारी ही जनसहयोगने घेतली आणि यासाठीच आर्थिक नियोजन हे लोकांनी करून दिलं. त्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणारे फंड्स, त्यासाठी लागणाऱ्या चीज वस्तू या सगळ्या लोकांनी उभा केल्या. म्हणजे ह्या लोकसहभागातून त्यांनी हा उपक्रम राबवला. हा उपक्रम राबवत असताना सगळ्यात मोठं काम हे त्यांनी असं केलं की अनेक लोकांना आवाहन केलं आणि जवळपास 100 अंबाजोगाई शहरातल्या वृद्ध लोकांना की ज्यांचे खाण्यापिण्याचे हाल होते किंवा वृद्धत्वामुळे ज्यांना काम करणं शक्य नव्हतं, तर अशा 100 लोकांना त्यांनी रेशन किट्स तयार करून दिली आणि ते रेशनचे किट्स हे तिथं द्यायचे. तर जवळपास 8.5 लाख रुपये यासाठी त्यांनी उभा केले आणि हे सगळे 100% लोकसहभागातून. यासाठी मानवलोकने आर्थिक स्वरूपात कोणतंच कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही. तर असं मोठं काम आणि त्याबरोबर त्यांनी त्यांचे जे नित्यनियमाचं काम आहे, कुणाचं रेशन कार्ड काढायचंय, कुणाला त्या सरकारी योजना मिळवून द्यायच्या आहेत, नगरपालिकेतली कामं असतील, पंचायत समितीतली कामं असतील आणि प्रामुख्याने तुमच्या तहसील मधली कामं असतील, तर ही कामं करण्याचं काम सुद्धा त्यांनी बंद केलेलं नाही. तर त्यातून जवळपास 2 ते 2.5 हजार निराधारांना त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी होत्या किंवा जे त्यांचे लाभ होते ते लाभ मिळवून देण्याचं काम शासन दरबारी जाऊन त्याचा पाठपुरावा करून ते मिळवून दिलं. यामध्ये मला संजय गांधी निराधार कमिटीचे जे अध्यक्ष आहेत आमच्या भागातले आमचे मित्र माले म्हणून, तर त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. त्यांची आणि माझी ओळख खरं म्हणजे ते मला माहित नाही कोणत्या पक्षाचे आहेत, पण त्यांची आणि माझी ओळख 2017 मधल्या वॉटर कपच्या कामामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यावेळेला त्यांनी आमच्याकडे मशीनची मागणी केली होती त्यांच्या नदी खोलीकरणासाठी आणि मानवलोकनी तिथं त्यांना मदत केली होती. तेव्हापासून त्यांची आणि आमची चांगली मैत्री झाली आणि सगळ्या सामाजिक कामामध्ये त्यांनी आम्हाला खूप हातभार लावला. अनेक अशा आमचे गावं आहेत की जिथल्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी, सरपंचांनी, तिथल्या तलाठ्यांनी, ग्रामसेवकांनी जे काही त्यांचं योगदान त्यांना देता येईल ह्या कामामध्ये ते त्यांनी दिलेले, तर त्यांची सुद्धा मला वाटतं की आम्ही आभार मानले पाहिजे. तर असं हे काम आपण या ठिकाणी बऱ्यापैकी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. अनेक अडचणींना आम्ही तोंड देतोय. सामाजिक अडचणी आहेत, संस्थात्मक पातळीवरच्या अडचणी आहेत. कोरोनाच्या ह्या काळामुळे फंडिंगचं ह्या सगळ्या कामामध्ये आर्थिक सहयोग हा महत्वाचा असतो. ह्या कोरोनाच्या काळामध्ये मुळे अनेक ज्या कंपन्या आहेत, अनेक जे डोनर्स आहेत, त्यांच्या काही स्वतःच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळं सुद्धा आमच्या थोडस कामावर नकळत परिणाम झाला. फार नाही पण नकळत हा परिणाम झालेला आहे. त्यातून बाहेर येण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सगळे डोनर्स परत एकदा आमच्या पाठीशी त्यांचं पाठबळ त्यांनी लावलेलं आहे.
तर फक्त आपल्याच भागात आपण काम केलेलं नाही, तर मानवलोकनी मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काम केलं. त्यात एक महत्वाचं काम मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं, की आम्ही नांदेड आणि हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये जो पूर्णेचा मोठा प्रकल्प आहे, तर किंवा तुमचं ते कोणचं जरा येलदरी येलदरी प्रकल्पामध्ये मोठं काम आम्ही 2 वर्षापूर्वी केलं होतं गाळ काढण्याचं. तर ह्या वर्षी पूर्ण क्षमतेने हे प्रकल्प भरले आणि पाण्याने भरल्यानंतर त्याचे जे डिस्ट्रीब्युशन लाईन्स होत्या किंवा कॅनल्स होती, तर त्यांच्या साफसफाईचं काम हे बऱ्याच वर्षामध्ये झालेलं नव्हतं. त्या कॅनॉलमध्ये गाळ बसलेला होता किंवा झाडं झुडपं वाढलेली होती. कॅनॉलची परिस्थिती खराब झाली होती. त्यामुळं शेतकऱ्यांना एक भीती होती, की आपल्याला जरी धरण भरलं तरी ह्या वर्षी पाणी आपल्यापर्यंत पोहोचतं की नाही. आणि मग शासनासमोर आम्ही एक प्रस्ताव ठेवला आणि आमचे मित्र त्यावेळीचे जे जॉईंट सेक्रेटरी होते डॉक्टर संजय बेलसरे साहेब आणि या भागाचे चीफ इंजिनियर सदिनवार साहेब यांच्या प्रयत्नातून आणि मानवलोकच्या सहकार्यातून आम्ही जवळपास 8 मशीन्स मानवलोकच्या जेसीबी मशीन्स आमच्या त्या विभागाचे प्रमुख श्री हुसेन लाला चौधरी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि आमच्या सगळ्या ऑपरेटर्सनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं आणि जवळपास 400 किलोमीटर लेन्सचे कॅनॉल्स आणि डिस्ट्रीब्युशनचे जे कॅनॉल्स आहेत ते सगळे साफ करून दिले. आणि हे सगळं करत असताना लोक सहभाग हा त्या भागातल्या लोकांनी दिलेला आहे. शासनाने डिझेलचं प्रोव्हिजन केलं. ज्या ठिकाणी डिझेलचं प्रोव्हिजन नाही तिथं त्या शेतकऱ्यांनी केलं आणि आम्ही अगदी शेवटपासनं हे काम चालू केलं होतं. शेवटपासनं या ठिकाणी काम ह्यासाठी केलं की जे पाणी ज्या ठिकाणी शेवटी पोहोचतं त्या भागात आम्ही पहिलं काम चालू. त्याचं कारण असं होतं, कारण आमचा अनुभव असा आहे की नेहमी उपेक्षित हे शेतकरी राहतात. कारण जे धरणाच्या खाली आहेत किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहेत त्यांना पाणी हे मुबलक मिळतं, परंतु शेवटच्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांना पाणी हे त्या मानाने मिळत नाही. त्याचं कारण अनेक आहेत. त्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण असं असतं की त्या भागामधल्या कॅनॉल्समध्ये किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये गाळ हा जाऊन बसलेला असतो आणि मग ते पाणी तिथपर्यंत चढत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही तो भाग क्लिअर करून दिला. त्याचा फायदा असा झाला की शेवटच्या शेतकऱ्यांना आज पाणी मिळालेलं आहे आणि त्यांचं रबीचं पीक असेल, त्यांचं उन्हाळी पीक असेल त्यांना ह्या वर्षी मिळणार आहे. आपण पुणे जिल्ह्यामधल्या केंदूरमध्ये खूप मोठं काम चालू केलेलं आहे आणि यासाठी आम्हाला रमा माधव फाउंडेशन चे दादा देशपांडे यांनी खूप मोठी मदत केली आणि ही सगळी मदत मिळवून देण्याचं काम खरं म्हणजे आम्ही हे मध्यस्थाची भूमिका पार पाडतो, मी नेहमी सांगतो. आणि हे करत असताना आमचे डॉक्टर सुमंत पांडे जे आता यशोदामधनं डायरेक्टर म्हणून रिटायर झाले, तर त्यांनी या ठिकाणी काम हातात घेतलं आणि केंदूरमध्ये जे काम सुरू झालं तर ते लोकसहभागातून लोकांना प्रवृत्त करून काम चालू झालं आणि त्याचं सगळं नेतृत्व हे डॉक्टर सुमंत पांडे सर करतायत. त्यासाठी जे आमचे जिओलॉजिस्ट आहेत, आमचे मी त्यांना मित्र म्हणेन, वयाने जरी मोठे असले तर डॉक्टर वडकपाळकर सर हे सोलापूरहून स्वखर्चाने जाणं येणं करून हे आम्हाला ज्या ठिकाणी मदत लागेल तिथं मदत करतायत. आम्ही सोलापूरमध्ये पण काम केलं. हे मानवलोकची व्याप्ती ह्या आपल्या भागापुरती नाही, तर अनेक जिथं कुठं गरज आहे आणि ज्या ठिकाणी लोकसहभाग आहे तिथं काम करायचं असं ठरवलं होतं. आणि आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये थर्मॅक्सच्या मदतीने थँक्स टू अनु आगाजी आणि आमच्या देशपांडे ताई, पुन्हा मेयर आगाजी, ज्यांच्यामुळे आम्ही त्या भागामध्ये रानमसलेमध्ये काम करू शकलो आणि तिथं अतिशय चांगली युवकांची टीम होती आणि त्या ठिकाणी रिव्हर रिज्युनेशनचं आणि तिथल्या भागातल्या ज्या छोटी मोठी जी पाण्याची स्ट्रक्चर्स होती तर त्यांचं पुनर्जीवन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं काम हे आपण करत आहोत. कर्जत जामखेडमध्ये पण आपण काम करत आहोत. कर्जत जामखेड फाउंडेशन मध्ये या ठिकाणी आमच्या सुनंदाताई पवार यांच्या मदतीने आम्ही त्या भागामध्ये
कर्जत जामखेड फाउंडेशनच्या मदतीने त्या भागामध्ये सुद्धा जे वॉटर स्ट्रक्चर्स आहेत किंवा त्या भागातली छोटी मोठी पांदन रस्ते आहेत त्यांचं काम हे पण लोकसहभागात, म्हणजे हे सगळं काम आपण करत असताना लोकसहभागाला आपण केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. या ठिकाणी मला ही गोष्ट पण या ठिकाणी नमूद करायची, कारण खूपदा असं म्हणलं जातं की लोक सहभाग देत नाहीत, लोक काम करत नाहीत, पण खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे ह्या परिस्थितीत सुद्धा मानव लोकला आर्थिक स्वरूपात कदाचित तो आकडा कमी जास्त होईल, पण माझ्याकडे जो आज आकडा आलेला आहे तो जवळपास 51,37,084 हे लोकसहभागातून मानव लोकला आलेले. म्हणजे ही खूप मोठी रक्कम आहे बघितली तर, आणि ही सगळी रक्कम जी आहे ही लोकसहभागातली, अगदी सामान्य माणसाने 10 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत दिलेली ही रक्कम आहे. यामध्ये डोनर्सचा सहभाग नाहीये. मी हे प्युअरली सांगतोय की हे फक्त लोकसहभागातून आलेली रक्कम आहे. देणगी आणि ग्रँट्सच्या स्वरूपात आपल्याला ज्या एटी चंद्र फाउंडेशन असेल, केअरिंग फ्रेंड्स असेल, CCIL असेल, थर्मॅक्स फाउंडेशन असेल किंवा रमा माधव फाउंडेशन असेल, अशा अनेक, म्हणजे कदाचित माझ्याकडनं आज काही जणांची नावं सुटली असतील, अगदी आमचे एडीएम केअर्स असेल, अनेक छोट्या मोठ्या संस्था, छोटे मोठी लोक, तर त्यांनी जवळपास आम्हाला या कालावधीमध्ये 2,65,51,860 हे आम्हाला देणगीच्या स्वरूपात दिलेली आहे. आणि त्याचा लेखाजोखा सुद्धा मी आपल्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कदाचित ह्या फिगर्स थोड्याफार कमी जास्त होऊ शकतात. या सगळ्या कालावधीमध्ये आपण आम्हाला अनेक लोकांनी मानसिक आधार देण्याचा पण प्रयत्न केला की या कालावधीमध्ये अनेक संकटातून पण आम्ही जात आहोत, काही एलिगेशन्स आमच्यावर होत आहेत, पण ती होणार, म्हणजे त्यात काय, जेव्हा आपण चांगल्या गोष्टीचे किंवा हारतुऱ्याची धनी असतो तेव्हा मला असं वाटतं की कधी कधी तुम्हाला लोकांच्या रोषाचं पण धनी व्हावं लागतं, आणि त्यातून एक आपण पण आपल्यामध्ये पण काही बदल यातून होत असतात. तर त्याचा सुद्धा आम्ही ते पण आम्ही फेस करतोय. मला असं वाटतं की लेखाजोखा जो आहे मानवलोकच्या कामाचा या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी परत नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की अनेक गोष्टी, आता बाळासाहेब चव्हाणांचा स्क्रीनवर मला मेसेज दिसतो की सेंद्रिय शेतकऱ्यांसाठी आम्ही एक आठवडी बाजार पळसखेड्याला चालू केला की त्या शेतकऱ्यांनी त्या भागातल्या सेंद्रिय शेती करावी आणि सेंद्रिय भाजीपालाचं एक वेगळं केंद्र आठवडी बाजार आपण या ठिकाणी सुरू केलं. गुरुजींना मी सांगू इच्छितो की गुरुजी, आपण आपले जे छोट्या मोठे उपक्रम आहेत ते जर सांगत बसलं तर आपल्याला 2-4 तास पण पुरणार नाहीत. अनेक गोष्टी आपण करतोय आणि तुमच्या सर्वांच्या पुढाकाराने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या सर्वांच्या पुशने हे काम आपण करतोय. तुमचं सहकार्य, तुमचा आशीर्वाद, जिथं आम्ही चुकू तिथं आम्हाला आमचं कान धरणं, आमचे कान उघडणी करणं, हे सुद्धा आपण अगदी अवश्य केलं पाहिजे. हे करणं सुद्धा गरजेचं आहे. मला असं वाटतं की हे छोटंसं माझं मनोगत आजच्या या निमित्ताने मी या ठिकाणी केलेलं आहे. मला ही संधी संस्थेने उपलब्ध करून दिली आपल्या समोर येण्याची. माझ्या टीमच्या वतीने मी त्यांचे पण आभार मानतो. आमचे लालासाहेब आगळे असतील, चिंतामणी अप्पा कुलकर्णी असतील, अण्णासाहेब रोहम असतील, आमचे शिरसाट काका असतील, आमचे अध्यक्ष अशोक काका असतील, ह्या सगळ्याच टीमने, ऍडव्होकेट माजी न्यायमूर्ती प्रकाश परांजपे असतील, आमचे बजरंगदासजी लोहिया असतील, सगळी टीम, म्हणजे आमचे खरात काकांसकट की ज्यांनी बाबूजींबरोबर त्यांची हयात ह्या मानवलोकसाठी घालवली, अशी सगळी टीम. आणि अगदी मग नवीन आमचा रवी खटावकर असेल, इरफान असेल, समीर असेल, श्याम असेल, आमची संजना असेल, मानवलोकच्या कार्यकर्ते असतील, महिला कार्यकर्ते असतील आमच्या, या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांचं जे एक चांगलं नातं तयार झालेलं आहे जुन्या नव्यांचं,
आणि ते हे सगळं मानवलोक आता पुढे घेऊन जातोय. काही दुःखद घटना सुद्धा ह्या काळामध्ये घडल्या की मी त्यांना परत एकदा विनम्र अभिवादन करू इच्छितो. त्यामध्ये सगळ्यात मोठी आणि धक्कादायक गोष्ट आम्हाला अशी आमच्यासाठी होती की आमचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ अंकुशदादा काळजाते, जे की आमच्या संस्थेचा भाग नाही, माझ्या परिवाराचा पण भाग होता. ज्यांना बघत लहानाचे मोठे झालो, ज्यांच्या बरोबर लहानाचे मोठे झालो, ते अचानक आम्हाला सोडून गेले. याच काळामध्ये आमच्या संस्थेच्या विश्वस्त सुशीलाताई पांडे यांचं सुद्धा निधन झालं. तर अशा अनेक घटना सुद्धा ह्या काळामध्ये घडल्या. त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो आणि काही जर राहिलं असेल तर मला माफ करा. काही जणांचे उल्लेख कदाचित माझ्याकडनं अनावधानाने राहिले असतील, त्यांनी पण मला माफ करावं. धन्यवाद.